विषय असा आहे की सभागृह हे आपल्या अधिपत्याखाली चालतं। या सभागृहाचे नियम, या सभागृहाची परंपरा आणि हे सभागृह कसं चालवणं हे आपल्या अधिकार कक्षेत येतं। ज्या वेळेला विधानसभेचं अधिवेशन चालतं त्यावेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बऱ्याच वेळेला बिझी असतात, त्यांच्याकडे वेगवेगळी जबाबदारी असते आणि ते आपल्या खात्याचा कारभार दुसऱ्यांकडे देतात। सभागृहात आपसात बोलू नका, सभागृह शांत घ्या, राजहंस मंत्र्यांना समज द्या। प्रसाद लाड आपण शांतता ठेवा। सचिन नायर आपण जरा शांतता समोर बघा। सभापती महोदय, मंत्री महोदय की आम्ही वारंवार आपल्याकडे ही मागणी करतो, मंत्री शंभूराजे शांतता ठेवा। आम्ही वारंवार ही आपल्याकडे मागणी करतो की कुठल्या खात्याचे मंत्री आणि ज्या वेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही हे मान्य करत होतो की बाबा मुख्यमंत्र्यांचे अधिकार दुसऱ्या मंत्र्यांना दिले, ते उत्तर देत आहेत, परंतु त्या खात्याचा राज्यमंत्री आज आहे आणि राज्यमंत्री असताना देखील की मंत्री जर येऊन मुख्यमंत्र्यांचे किंवा उपमुख्यमंत्र्यांचे विषय जर हाताळत असतील तर ते योग्य आहे का? नंबर एक, त्या राज्यमंत्र्यांवरती भरतशेठ गोगावले मंत्री महोदय समज द्या, समज समोर बघा काय म्हणताय। राज्यमंत्र्यांचे अधिकार कमी आहेत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? राज्यमंत्री कॅपेबल नाहीत का? मग राज्यमंत्र्यांचा असा अवमान करण्याचा अधिकार हा आपल्या सभागृहात काही शोभत नाही। आम्ही देखील गेले कित्येक वर्ष आमदार आहोत, ज्या वेळेला मंत्री उपलब्ध नसतो त्यावेळेला राज्यमंत्री सभागृहात उत्तर देतो। मग राज्यमंत्री केलेत कशाला? राज्यमंत्र्यांना जर तुम्ही उत्तर देण्यासाठी जरी वरच्या सभागृहात पाठवणार नसाल तर या राज्यमंत्र्यांना काम काय? अगदीच तुमचा कोणावर विश्वास नसेल तर कॅबिनेट दर्जा प्रवीण दरेकरांना दिलाय ना, त्यांना तरी द्या उत्तर द्यायला। त्यांना फक्त काय तुम्ही अहवाल मांडायला ठेवला, आभाराचं प्रदर्शन करायला, आणि तुम्ही राज्यमंत्र्यांवरती तुम्ही देत नाही अधिकार। अरे काय चाललंय काय सभागृहामध्ये? आणि आपल्याकडे आम्ही वारंवार ही मागणी करतो की कुठल्या खात्याचं नाही, आम्हाला तुम्ही कुठले उत्तर दिलं आम्ही मान्य करू, कारण आम्हाला तुमच्या कॅपॅसिटीच्या बद्दल आम्हाला पूर्ण माहिती आहे, परंतु हे काय चाललंय? राज्यमंत्र्यांना उत्तर द्यायला देत नाही। राज्यमंत्री सभागृहात असताना दुसऱ्या खात्याचा मंत्री तिसऱ्या खात्याचं उत्तर देतोय आणि नंतर आश्वासन दिल्याच्या नंतर, हा विषय तर मी काढणारच आहे, आश्वासन दिल्याच्या नंतर या आश्वासनांची पूर्तता नाही, आश्वासन समित्यांच्या बैठकीत तो मंत्री उत्तर देऊ शकत नाही कारण तो मंत्रीच नसतो जागेवरती ज्याने आश्वासन दिलं असेल। या टेक्निकॅलिटीचा काहीतरी आम्हाला फडशात तुम्ही पाडावा, याच्या बाबतीमध्ये आपण निर्देश द्यावे की राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, अन्यथा जो दुसरा मंत्री देईल उत्तर त्या मंत्र्याने त्या उत्तराची जबाबदारी घेतली पाहिजे। नाहीतर नाईलाज असतो त्याच्यावरती हक्कभंग आणला, तो म्हणतो मी त्या खात्याचा मंत्रीच नाही आहे, मी फक्त विधानसभेच्या कामकाजा पुरता मंत्री आहे। याच्या बाबतीत आम्हाला आपण मार्गदर्शन करावं, कारण आपल्याकडनंच मार्गदर्शनाची अपेक्षा आम्हाला आहे। दुसरं इकडे आमचा कोण वाली नाहीये, आपणच एकमेव वाली आहात। आता आपण पण आम्हाला वाऱ्यावर सोडलं तर या सभागृहात कशाला यायचं, हाच एक मोठा प्रश्न आहे। महोदय, सदनाचे ज्येष्ठ सदस्य माजी मंत्री ॲडव्होकेट अनिल परब साहेब आणि सन्माननीय माजी मंत्री सन्माननीय शशिकांत शिंदे साहेब काही पॉईंट ऑफ प्रोसिजरवरती या ठिकाणी त्यांनी आता वक्तव्य केलं। माझी या निमित्तानं सदनालाही विनंती आहे आणि आपल्यालाही विनंती आहे सदनामार्फत की थोडंसं यापूर्वीची प्रथा परंपरा हे कधी सुरू झालं, 2019 ते 2022 पहिल्यांदा तत्कालीन सरकारमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि त्यावेळी अधिकार अधिवेशनातलं कामकाज करण्यासाठी काही मंत्र्यांच्याकडे विभागून देण्यात आलेले होते। हे आपण तपासू शकता, हे रेकॉर्डवरती आहे। नंबर 1। नंबर 2, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी ज्या 3 विभागांची अतिरिक्त जबाबदारी दिलेली आहे आणि त्या विनंती पत्रामध्ये आपल्याकडे जे आलेलं आहे ते जर आपण पाहिलं तर राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून विधिमंडळ कामकाजामध्ये सहभाग घेणं, प्रश्नांची उत्तरं देणं, त्याच्यामध्ये स्पेसिफिक वर्डिंग आहे राज्यमंत्र्यांशी समन्वय साधून। आणि हे करण्यापाठीमागचं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा उद्देश एवढाच आहे की तिन्ही विभाग, नगरविकास विभाग असेल, गृहनिर्माण विभाग असेल, या विभागांमध्ये किंवा MSRDC विभाग असेल, या विभागांचे प्रश्न, लक्षवेधी किंवा इतर काय आयुधांच्या माध्यमातून चर्चा एकाच वेळी दोन्ही सभागृहामध्ये असतात
आणि अशा वेळी जर त्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी उत्तर देण्याची किंवा मंत्री गैरहजर आहेत म्हणून तो प्रश्न पुढे गेला म्हणूनसाठी केलेली ही व्यवस्था आहे. आणि राहिला प्रश्न, परब साहेब म्हटले की ते आश्वासन पूर्तता करत नाहीत, तर मी आपल्याला जबाबदारीनं सांगेन सभापती महोदय, गृहनिर्माण विभागासंबंधात जेवढी आश्वासनं प्रभारी मंत्री म्हणून मी अधिवेशन काळात दिलेली आहेत आणि परब साहेबांना खात्रीच करायची असेल तर सन्माननीय विधानसभा सदस्य वरुण सरदेसाई साहेबांकडे आपण खात्री करू शकता. अनेक बैठकांना ते स्वतः माझ्याकडे आलेले आहेत. जे आश्वासन दिलं त्याप्रमाणे बैठक घेऊन त्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. असं नाही की सगळ्या आश्वासनांची पूर्तता झाली, 10 पैकी किमान 8 आश्वासनांची पूर्तता झालेली आहे. 1-2 राहिली असतील ती सुद्धा मुदतीत आम्ही पूर्ण करू. कुठेही या सभागृहाचा अवमान करणं, या सदनाचा अवमान करणं, या विधिमंडळाचा अवमान करणं किंवा त्यांना दुय्यम स्थान देणं असा कुठलाही उद्देश या पाठीमागे नाही. सुलभता यावी, सन्मान्य सदस्यांच्या सगळ्या प्रश्नांना योग्य न्याय देता यावा यासाठीच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीनं आणि माननीय विधानसभा अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदय आपल्या मान्यतेनं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी अशा पद्धतीचे आपले विभागाचे अधिकार अधिवेशन काळापुरते आम्हा मंत्र्यांच्याकडे दिलेले आहेत. याची सदनानं कृपया नोंद घ्यावी. मला चांगलं माहिती आहे, मुख्यमंत्र्यांकडे फक्त 2च खाती होती, त्यामुळे त्या खात्याचा अधिकार जो होता तो राज्यमंत्री तिथे तटकरे मॅडम आणि सतेज पाटील दोघे होते. हे स्वतः जाऊन उत्तर द्यायचे. मी सांस्कृतिक कार्यमंत्री होतो, त्याच्यामुळे कामाचं अलॉटमेंट, कामाचं डिस्ट्रीब्युशन हे त्यावेळेपुरता तर मला चांगलं माहीत होतं आणि प्रत्येक राज्यमंत्र्याला त्याची खाती ही विवक्षित करून दिली होती की आपण जाऊन त्याचं उत्तर द्यायचंय. ते पण राज्यमंत्री होते, ते पण उत्तर देत होते. आणि मी सार्वजनिक मंत्री होतो, संसदीय कार्यमंत्री होतो. त्यामुळे माझा काय आक्षेप तुमच्यावरती नाही आहे. माझा आक्षेप या पद्धतीवरती आहे की ही जी पद्धत आम्ही सुरुवातीला मान्य केली, कारण त्यावेळेला राज्यमंत्री नव्हते. राज्यमंत्री असताना आणि आपण जे म्हणताय की आपण ज्या खात्यांमध्ये जे काय केलं, माझ्याकडे आता उद्या हा विषय ज्या वेळेला येईल तेव्हा मी सविस्तर मांडणार आहे. मी जेवढी आश्वासनं पाठवलेली आहेत त्या एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाहीये. हे रेकॉर्डवरती मला उद्या परवा ज्या वेळेला विषय आणीन त्यावेळेला आणेन. परंतु आमचा प्रश्नच हा आहे की राज्यमंत्र्यांवरती तुमचा एवढा अविश्वास का, की राज्यमंत्र्यांना उत्तर देता येतच नाही असा तुमचा समज आहे का, की राज्यमंत्री उत्तर देऊच शकत नाही. आणि जर असे राज्यमंत्री जर तुम्हाला मंत्रिमंडळात मग का ठेवायचे की जे वरच्या सभागृहात जाऊन साधं उत्तर पण देऊ शकत नाही. आमचा साधा प्रश्न आहे की त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे 2च खाती होती, त्या 2 खात्याचे अधिकार सतेज पाटील आणि तटकरे मॅडमकडे होते. हा विषय तर संपला. त्यावेळेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते, जे सगळ्या खात्याची उत्तर देत होते, त्यांचे राज्यमंत्री हे होते. एकनाथ शिंदे ज्या वेळेला सगळे त्यांचे अधिकार होते ते सगळे ते बघत होते. त्याच्यामुळे हा विषयच नव्हता. त्याच्यामुळे हे जे काही रेकॉर्ड आणतायत, या रेकॉर्डवरती जे काही आलंय चुकीचं पाहिजे असेल तर तुम्ही तपासून घ्या. परंतु आपल्याकडनं अपेक्षा आहे की राज्यमंत्र्यांचे अधिकार काय, राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं की नाही. राज्यमंत्र्यांनी उत्तर दिलं तर काहीतरी घटनात्मक त्याला जबाबदारी आहे. हा जो फक्त विधानसभेच्या कामकाजापुरताचा जो मंत्रिपदाचा चार्ज आहे याची वैधता आम्हाला तपासून घ्यायची आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही एक सर्क्युलर काढलं म्हणजे ते लिगल होत नाही, त्याला लिगॅलिटीची जोड द्यावी लागेल. तुम्ही कुठल्या नियमाप्रमाणे ते सर्क्युलर काढलं मला जरा सांगा. सचिवालय कार्यालय जरा नियम सांगा आम्हाला की कुठल्या नियमामध्ये ज्या वेळेला राज्यमंत्री उपलब्ध असतो त्यावेळेला कॅबिनेट मंत्री येऊन उत्तर देतो. सामूहिक जबाबदारीचं आहे. सामूहिक जबाबदारी मग मी कोणाला पण विचारीन, मी दादाला पण प्रश्न विचारीन आणि तेव्हा त्यांचीच पण जबाबदारी आहे. मग त्यावेळेला ते नाकारतात जबाबदारी. स्पेसिफिक जबाबदारीचं तुम्ही आज आम्ही पेपरमध्ये वाचलं की 3 खात्याची जबाबदारी वेगवेगळ्या 3 मंत्र्यांनी दिली. मला नियम सांगा ज्या नियमाप्रमाणे की या नियमाप्रमाणे या खात्याचे अधिकार या खात्याला दिलेले आहेत. तुम्ही सर्क्युलर आहे तुमच्याकडे, पण त्या सर्क्युलरला आपलं हे जे लाल पुस्तक आहे या लाल पुस्तकाची जोड द्या आणि आम्हाला सांगा की या लाल पुस्तकात कुठे लिहिलंय आणि निर्णय राखून ठेवायचा. तुम्ही आम्हाला उद्या सांगा.
आता मला वाटतं क्लोज झाला हा विषय एकदा. त्याच्यावर आम्ही बोलणार नाही, परंतु स्पेसिफिक परब साहेबांनी जो विषय मांडला की कुठल्या अधिकारात कुठल्या नियमानं हे अधिकार दिले, मी सुस्पष्टता आणावी या संदर्भामध्ये आपण केलेलं कथन सभापती महोदय, आपल्याला अमर्याद अधिकार आहेत, हे आम्हाला मान्य आहे. आपल्याला अमर्याद अधिकार आहेत, परंतु आपण एका घटनापीठावर बसलेले आहात. म्हणूनच सांगितलं आपण एका घटनापीठावर बसलेले आहात आणि जे घटनापीठ त्यांनी सांगितलं हे तुमच्या या परवानगीने केलंय. घटनापीठ हे लाल पुस्तकांमध्ये जे चौकट आहे, या चौकटीच्या अधीन येतं घटनापीठ. आपल्याला बिटवीन द लाईन्स काय अर्थ काढायचा आहे, कौल शब्दर मध्ये काय लिहिलंय, या सगळ्याचा अधिकार आपल्याकडे येतो. परंतु ज्या वेळेला अधिकार आपल्याकडे येतो त्या अधिकाराच्या बाबतीमध्ये याच्या नियमामध्ये देखील ते बसवणं आणि त्या अधिकाराचा वापर करणं ही देखील जबाबदारी आहे. आमची इच्छा आहे की आपण यावं, आपण वरच्या सभागृहात येत नाही आणि आपण एवढं आणि आपण उत्तर दिलं तर आम्ही समाधानी होऊ असा आमचा समज आहे. म्हणून वारंवार आपली मागणी करतोय, आपण येतच नाही आमच्या सभागृहात. आणि म्हणून हे आयुध आम्हाला आज वापरावं लागलं. हे 13वं नाही, हे 14वं आयुध आम्हाला आज वापरावं लागलं की उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या नेत्यांनी सभागृहात यावं. या आयुधाच्या निमित्ताने सभागृहात ते आलेत, आता ते मार्गदर्शन करतील.